साधी, सिंपल, टेस्टी आणि झटपट होणारी भाजी. फक्त तोडायला वेळ लागतो. गवाराच्या शेंगांची भाजी खूप टेस्टी होते आणि गावरान गवार असली की जास्त टेस्टी लागते. पण आमच्याकडे अशी गवार मिळाली. चला तर मग तुम्हाला सांगते. गवार घ्यायची आणि असे बारीक तुकडे करून घ्यायचे. लसूण, आलं, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता. आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि तिच्यामध्ये जिरे टाकायचे. हे वाटण बारीक करायचं आणि त्याची टेस्ट खूप छान लागते. आता दुसऱ्या साईडला आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आणि थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे. बघा, कमी आहेत, जास्त नाही. आणि ते पण सुद्धा मिक्सरला लावून घेऊयात. बारीक छान ते पण काढून घेऊयात मिक्सरमधून. आता जी गवार आपण बारीक तोडली तिला छान धुवून घ्यायचा. आता गॅसवर कढई ठेवायची आणि तेल गरम करायचं. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे. मी जिरे नाही टाकले कारण जो ठेचा बनवला आहे त्याच्यामध्ये मी जिरे टाकले होते. तुम्हाला वरून टाकायचे तुम्ही वरूनही टाकू शकता. ते छान तळले की आपल्याला ठेचा टाकायचा. ठेचा छान मिक्स करून घ्यायचा. बघा, आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी धने पावडर एवढंच टाकायचं. बाकी कोणताच मसाला टाकायचा नाही. खूप टेस्टी आणि खूप छान भाजी होते. आता आपल्याला गवार टाकून घ्यायची. बघा, ती छान मिक्स करून घ्यायची. कोणाकोणाला आवडते गवारीच्या शेंगांची भाजी. आता मी थोडंसं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी होतं ना, आपण ठेचा केला होता त्याचं, ते थोडंसं टाकलं, एकदम थोडंसं. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. बघा, आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. ते अर्ध झाकण, पूर्ण झाकण ठेवायचं नाही. बघा, 10 मिनिटांनी मस्त शिजून येते भाजी. बघा, आणि माझी थोडी थाळी होती भाजी म्हणून मी पुन्हा झाकण ठेवलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकला आहे. पण तो कूट डायरेक्ट नाही टाकला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं थोडं आणि तो मिक्सरला लावला होता. म्हणून तुम्हाला जसं जाडी हवी त्यानुसार थोडंसं पाणी कमी जास्त करून तुम्ही टाकू शकता. दाण्याचा कूट बारीक हवा, जाडा हवा, थोडा भरड, त्यानुसार. आता पुन्हा झाकण ठेवून फक्त 3-4 मिनटं होऊ द्यायची. कारण ऑलरेडी भाजी अर्ध्याच्या वर शिजलेली होती. बघा, आता आपल्याला कोथिंबीर टाकायची. झाली की आपली भाजी तयार. या खायला. बघा, पूर्ण शिजलेली आहे. खूप टेस्टी भाजी होते. तुम्हाला पण आवडेल. करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली. चला तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हां, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. ओके, बाय.